सो घरात व्यवसाय हा होताच आणि त्यामुळे व्यवसाय सोडून वेगळं काही करावं अशी कधी अपेक्षाच नव्हती. बरोबर. पण तरी मी CA होत गेलो. पण हे जे तू म्हणालास तिसरी पिढी, तर हा 1930 पासूनचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दल जरा आम्हाला थोडंसं सांगशील. हा व्यवसाय माझ्या आजोबांनी सुरू केला, त्याच्यानंतर माझे काका आणि दुसरी पिढी आणि त्याच्यानंतर आम्ही असे हे करत आलो. परंतु व्यवसाय प्रत्येक पिढी बरोबर बदलत गेला. बरं. 1930मध्ये काकांनी जेव्हा तो सुरू केला तेव्हा त्यांनी अख्खं विलेपार्ले कर्ज काढून सुद्धा विकत घेतलं होतं. बरं. छोटंसं खेडं होतं, प्लॉट पाडले आणि रस्ते केले, लेआउट केले. त्या काळी शाळेसाठी रिझर्वेशन्स नव्हती, पण स्वतः शाळेसाठी जागा ठेवली. लोकमान्य सेवा संघासारखे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा ठेवली. मोठे रस्ते केले. एवढंच नाही तर स्मशानासाठी सुद्धा स्वतःची जागा त्यांनी देऊ केली. अशा प्रकारचा विलेपार्ल्याचा लेआउट केला आणि लोकांना अट्रॅक्ट केलं. सो तो धंदा हा बराचसा आज म्हणतो आपण डेव्हलपर किंवा लेआउट करण्या एवढाच, प्लॉट करून विकणं इतपतच होता. बरं. माझ्या काकांनी 54 आणि 56मध्ये पहिल्यांदी कोऑपरेटिव्ह सोसायटीची हाऊसिंग सोसायटी सुरू केली. मग त्याच्यानंतर हा धंदा तरी थोडासा जास्ती कॉन्ट्रॅक्टिंग आणि खरोखर प्रमोटर ह्या स्वरूपात, म्हणजे त्या काळी लोकांना आधी जमवून सोसायटी फॉर्म व्हायची, लोकांच्या पैशांनी जागा विकत घेतली जायची, त्यांच्या नावानी जागा असायची आणि त्याच्यानंतर सुपरविजनसारखं काम हे माझ्या आधीच्या पिढीने केलेलं आहे. बरोबर. आता मला सांग की तू म्हणजे शिक्षणाने CA, तुला ही कंपनी स्थापन करावीशी का वाटली, तुला आणि शशांकला, तुझ्या भावाला, आणि तुम्ही पुण्यात का गेलात पार्लं सोडून? नॅचरली जेव्हा साधारण 86-87 साली आम्ही हा व्यवसायात पडायचं ठरवलं तेव्हाही विलेपार्ले किंवा तिकडचे भाव किंवा मुंबईतले जनरल भाव हे मध्यमवर्गीयाला न परवडणारे झालेलेच होते. ऑलरेडी माझ्या काही चुलत भावांनी विरार किंवा वसई किंवा अशा भागात कामं सुरू केली होती आणि त्यामुळे नॅचरली जेव्हा आम्ही व्यवसाय सुरू करायचा ठरवला दोघा जणांनी, तेव्हा लॉजिकल कन्क्लुजन आहे की कल्याण डोंबिवली अशा भागात आपण जावं. परंतु त्या दृष्टीने जेव्हा कल्याण आणि डोंबिवलीमध्ये फिरायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की तिथे 3च मजले हे ऑफिशियली सँक्शन व्हायचे आणि 4था मजला हा अनऑफिशियल बांधावाच लागायचा, कारण जमिनीच्याच किंमती अशा होत्या की 4 मजले बांधल्याशिवाय कुठचाच व्यवसाय तिथे प्रॉफिटेबल व्हायचा नाही. मग तिकडचे बिल्डर सांगताना सुद्धा लोकांना सांगायचे की कर्ज जर हवं असेल तर 3 मजल्यासाठी मिळेल, 4थ्या मजल्याला कर्ज मिळणार नाही. बरं. आता शिक्षणाने CA असल्यामुळे असं धादांत काहीतरी इल्लिगल करावं असं मनाला कधी पटलंच नाही आणि त्यामुळे मग कल्याण डोंबिवली मी सोडून दिलं आणि मग नॅचरली पुणा हाच त्याच्यातला पर्याय होता. पुण्यात गेलो आणि आता गेले 30 वर्ष जवळजवळ पुण्यात राहिलो. नाही, पण आता ह्याच्यावरून विषय निघाला म्हणून विचारतो की बिल्डर या नावाबरोबर काही गुण वैशिष्ट्य म्हणजे ज्याच्याबद्दल आता तू बोललास त्याच्यामध्ये न बसता व्यवसाय करणं हे तर आव्हान होतं. हे आव्हान पेलण्यासाठी तुम्ही पहिल्यापासून कोणती पथ्य पाळलीत? मी एकच ब्रीदवाक्य समोर धरतो की एखाद्या घरासाठी किंवा एखाद्या फ्लॅट परचेसरसाठी मी 2 वर्ष काम करतो आणि तोच माझ्यासाठी आणि त्या फ्लॅटसाठी पुढची 20 वर्ष काम करतो. हे जेव्हा तुम्ही सतत ध्यानात ठेवता तेव्हा मला वाटतं ती बाकीची जी गुणं आहेत की आपोआप गळून पडतात. त्यामुळे माझ्या मते चांगला बिल्डर निर्माण होऊ शकतो. आज तुझी कंपनी ISO सह अनेक मानकांनी अलंकृत आहे. त्याच्यामध्ये गिनेस बुकचं एक सर्टिफिकेट आहे, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. तर ह्यासाठी लागणारी टीम कशी उभारलीस? कारण तुम्ही दोघेजण होतात पण टीम तर हळूहळू जमत गेली असेल. गिनीस बुक वर्ल्ड रेकॉर्ड हा माझ्या धंद्याशी नाही आहे, हा जस्ट फ्लुकनी झालेला आहे. परंतु आणि हा आम्ही केलेला नाही, हा माझ्या कस्टमर्सनी ज्यांना मी घरं बांधून दिली
ह्या लोकांनी त्यांच्या पुढाकारातनं हा आमच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. बरं. अनेक एक्झिबिशनमध्ये आम्ही सतत भाग घ्यायचो आणि असं वाटलं की आत्ताच तू बिल्डर म्हणालास, अनफॉर्च्युनेटली अनेक अनडिझायरेबल एलिमेंट्सच्या बरोबर आमचं नाव घेतलं जातं आणि आमच्या व्यवसायातही हे काही गणंग आहेत की जेच फक्त प्रकर्षाने लोकांना आठवतात आणि मग त्यामुळे ते नाव खराब होतं. आणि मग प्रदर्शनात अशाच लोकांच्या यादीत आपण पण एक तिथे बसावं, हे जेव्हा मनाला पटेनासं झालं तेव्हा स्वतःचंच प्रदर्शन म्हणजे आपल्याच प्रोजेक्ट्सचं प्रदर्शन आपण सिंगल डेव्हलपर प्रदर्शन भरवावं अशी कल्पना आम्ही हे केली. आणि माझ्या माहितीप्रमाणे असं पहिलं प्रदर्शन आम्ही मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये करून आणलं. म्हणजे जवळजवळ 70 रनिंग प्रोजेक्ट्स होते, ते सगळे एकाच मैदानात एका ठिकाणी मोठ्या पटांगणात मांडले आणि लोकांना इन्व्हाइट केलं. क्रीडाईच्या प्रदर्शनात साधारण 100-125 फ्लॅट विकले जातात. आमच्या प्रदर्शनात 850 फ्लॅट आम्ही विकले आणि 8,500 लोकांनी आपले ठसे उमटवून एक जवळजवळ 70 फूट लांबीचं चित्र तिथे निर्माण केलं शनिवारवाड्याचं आणि गिनीज बुकमध्ये त्याचं रेकॉर्ड पण झालं आणि आता ते चित्र आम्ही आमच्या मोठ्या साईटवर लावलेलं आहे. बरं, आता मला सांग की एखादा प्रोजेक्ट जो आम्हाला पूर्ण झालेला दिसतो तो बाह्यरंग आणि तो निर्माण करणं म्हणजे अंतरंग, असं जर आपण समजलं तर जो तुमचा सगळ्यात पॉप्युलर प्रोजेक्ट आहे अथश्री ज्येष्ठ नागरिकांसाठी, तर त्याचे अंतरंग आणि बाह्यरंग ह्याच्याबद्दल आम्हाला सांग. हां, तू पॉप्युलर म्हणाला सेट चांगलं केलंस, कारण अथश्री हा मी अनेक जे प्रोजेक्ट करतो त्याच्यातला एक ब्रँड आहे आणि त्याच्यातला एक भाग आहे. एक म्हातारे गृहस्थ ते पत्नी नव्हती, आमच्याच बनवलेल्या फ्लॅटमध्ये ते राहत होते. सहवास चांगला होता, शेजारी चांगले होते, आजोबा एकटे राहत असले तरी सुख आनंदात होते. एके दिवशी अचानक त्यांना हार्ट अटॅक आला. तर शेजाऱ्यांनी त्यांना घेतलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. कोणतरी हॉस्पिटलमध्ये थांबलं, घरी येऊन कोणतरी डायरी काढली आणि मुलाचा नंबर शोधला. एक मुलगा अमेरिकेत होता, दुसरा ऑस्ट्रेलियात होता. अमेरिकेतल्या मुलाला फोन केला, सुनबाईंनी उचलला, मुलगा नव्हताच. सुनबाईंना सांगितलं गेलं की असं असं झालेलं आहे, तर काय करायचं पुढे, तुम्ही इथे कधी येणार आहात, कसं काय करताय करून. सुनबाई म्हणाला की माझा नवरा आता बिझी आहे, त्याला काही येणं जमणार नाही. तुम्ही असं करा, त्यांचा भाऊ जो असतो तो ऑस्ट्रेलियात असतो, त्याला फोन करा. ह्या बाईंनी स्वतः पण फोन नाही केला. ह्या लोकांनी मग डायरीतनं दुसऱ्या मुलाचा नंबर शोधला, त्याला फोन केला, उत्तर तेच आलं. आठवडाभर मग ह्या लोकांनी काही टर्न्स घेऊन त्यांना बघितलं आणि फॉर्च्युनेटली आठवड्याभराने ते गेले. हो. गेल्यानंतर पुन्हा असेच फोन झाले की आता ते गेले, आता तुम्ही क्रियाकर्म करायला येणार का. त्याच्यावरही उत्तर हीच आली की तुम्ही आठवडाभर बघितलंय, क्रियाकर्म करून टाका. दोन्हीकडनं हीच उत्तरं आली. 15 दिवसांनी ती दोघंजणं मुलं एकत्र आली, वाटप झालं. ह्या शेजाऱ्यांवर काही आरोप पण झाले की हे दिसत नाही घरात, ते दिसत नाही घरात, ते निघून गेले. त्याच्यानंतर जनरल बॉडीची सोसायटी होती आणि त्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये आम्ही आलो होतो आणि तेव्हा त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितला आणि ते म्हणाले की परांजपे, तुम्ही जर सगळ्या लोकांसाठी घरं करताय तर मग हा जो वर्ग आहे सिनियर सिटीजन, हा जो एकटा पडलाय, त्यांच्यासाठी तुम्ही का काही करत नाही. आपल्याकडे मग लक्षात आलं की पूर्वी सॅनिटोरियम्स होती आपल्याकडे, तेव्हा अथश्री ही ह्या नावाने आम्ही तो संकल्प चालू केला. अथश्री हे थोडंसं इतिश्रीच्या जवळ असलं तरी अथश्री ही नॅचरल त्याचा बरोबर उलटा अर्थ आहे की ऑस्पिशियस न्यू बिगिनिंग असा त्याचा अर्थ आहे.
मग अनेक परदेशवार, कारण आपल्याकडे वृद्धाश्रमात माणूस तेव्हा जायची नाही, त्यांना टाकलं जायचं. हीच क्लिअर कट कन्सेप्ट होती की वृद्धाश्रमात टाकला म्हणजे तो डेफिनेटली म्हणजे इतकी वाईट परिस्थिती वृद्धाश्रमाची होती. आजही काही वृद्धाश्रमाची तशी आहे. आणि त्यामुळे स्टिग्माच होता तो की मला वृद्धाश्रमात जायला लागतं आहे म्हणजे मी सोशली राहण्याच्या लायकीचाच नाही आहे अशी. सो त्याच्यातनं झगडून आपल्याला की मी स्वेच्छेनी वृद्धाश्रमात जातो आहे किंवा स्वेच्छेनी सिनियर सिटीजन हाऊसिंगमध्ये मी जातो आहे, तिथे मला त्रास होतो म्हणून नाही जाते, मी स्वेच्छेने मी तिथे मजा करणारे, माझं आयुष्य घालवणारे, माझे छंद जोपासणारे, मला बाकीचे जे आज हे विजेचं बिल भरा, उद्या अमुक करा, घराचा मेंटेनन्स ठेवा, हे काही न करता मला माझं आयुष्य अत्यंत आनंदाने जगायचं आहे. मला जर समाजसेवा करायची असेल तर मला तो जो वेळ आहे तो मला वेळ त्याच्यात घालायचा आहे, ही कन्सेप्ट घेऊन मग मी अथश्री सुरू केली. आज ह्या अथश्रीचे पुण्यामध्ये किती जण आहेत, म्हणजे किती फ्लॅट्स आहेत किंवा किती लोक तिकडे राहतात, किती कुटुंब राहतात? अथश्रीमध्ये पहिली अथश्री साधारण 15 वर्षापूर्वी लोक राहायला आली आणि तेव्हा जवळजवळ 250 लोक म्हणजे 250 घरं पूर्ण झाली आणि ती हे गेली. नॉर्मल अथश्रीमध्ये 1 किंवा 2 ह्याच्याशिवाय नाही. त्यामुळे आज घरं किती झालीत 15 वर्षानंतर? आज 1200 घरं पूर्ण आहेत आणि त्याचा मेंटेनन्स करतो आणि आणखीन 1000 घरांचं पुण्यातच काम चालू आहे. त्याच्याशिवाय बेंगलोरमध्ये जवळजवळ 250 घरं पूर्ण झालेली आहेत. बरोड्यामध्ये आत्ता आम्ही जवळजवळ 180 घरं निर्माण करायला घेतली आहेत. पुण्यामध्ये फॉरेस्टेल नावाचा आमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये 40 एकरची जागा ही सिनियर व्हिलेज अशा दृष्टीने आम्ही हे केली आहे आणि तिथे जेरियाट्रिक हॉस्पिटल, बँक, त्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल अशा प्रकारे सगळा त्याच्यात निर्माण करतो. बरं, मला सांग की घर ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये काही फरक पडला आहे का गेल्या काही 25-30 वर्षामध्ये? म्हणजे मी टेक्निकली नाही विचारत, जो घेणारा ग्राहक आहे, तू म्हणालास ना म्हणजे जो पुढची 20 वर्ष तिथे राहणार आहे, त्याच्याच व्याख्येत काही फरक पडला आहे का रे? म्हणजे किंवा तो घराकडे काय दृष्टीनं पाहतो त्याच्यात फरक पडला आहे का? हां, ग्राहकात खूप फरक पडला आहे. घरात थोडासाच फरक पडला आहे पण ग्राहकात निश्चित फरक पडला आहे. हां, एक तर त्याचं वय कमी झालं आहे. अच्छा, घर विकत घेणाऱ्याचं वय कमी झालं आहे. हां, पूर्वी माझं ग्राहकाचं वय ॲव्हरेज 45 ते 46 होतं. आज तेच ॲव्हरेज 30च्या खाली आहे. 20-21चा मुलगी नवीन स्वतःचं स्वतंत्र घर घ्यायचा विचार करू शकते आणि घेते. हा एक मोठा फरक. हा एक खूप मोठा फरक आहे की ग्राहकाचं वयच कमी झालं. दुसरा फरक जो आज मला वाटतं प्रकर्षाने सगळीकडे जाणवतोय, नुसत्याच ह्या क्षेत्रात नाही, तर तेव्हाची जी घरं होती तेव्हा कर्ज घेणं हे बेअर मिनिमम पॉसिबल आणि जर गरज असेल तरच आणि कमीत कमी ही कन्सेप्ट होती. आता कर्ज घेण्यासाठी घर घेतलं जातं अशी ही परिस्थिती आहे. तिसरं म्हणजे, आणि ते तोडायचा आम्ही आत्ता प्रयत्न केला आहे, त्याच्याविषयी थोडंसं नंतर सांगतो, की घर हे राहण्यासाठी असतं, त्याच्यात जीवन चांगलं करण्यासाठी असतं, त्याच्यात शेजार चांगला असायला असतो, तिथे काही चांगल्या व्हाईब्स याव्या लागतात किंवा ही जी घराची कल्पना होती ह्याच्याऐवजी हळूहळू घर ही शोकेस म्हणून निर्माण झाली आहे. की माझ्या घरात स्विमिंग पूल आहे, माझ्या घरात टाळी वाजली की दिवे लागतात, हे हे आहे ना, हे नेसेसिटीला सोडून असलेल्या अनेक गोष्टी ह्या आज घरात कंपल्सरी झालेल्या आहेत. म्हणजे थोडंसं कल्प्रिट आम्ही पहिला स्विमिंग पूल पुण्यातला मी केलेला आहे. हळूहळू विक्री करायला म्हणजे लक्झुरियस हा शब्द इतका घिसापिटा आता झालेला आहे की लक्झुरियस 1 रूम किचन फ्लॅट अशीही जाहिराती आज येत आहेत.
सो अननेसेसरली आपण त्या घरावर बर्डन करतोय, त्याच्या मेंटेनन्सवर बर्डन करतोय आणि फक्त का करतोय तर ती शोमनशिप आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आत्ताच आम्ही एक पहिला प्रयोग असा केला आणि अशी जाहिरात केली की माझ्या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल नाही. बर. आणि लोकांनी वेड्यासारखा प्रतिसाद त्याला दिला. म्हणजे एका बाजूने आपण सुद्धा ही बदलायला पाहिजे व्याख्या, की जे अनावश्यक खर्च आहेत, अनावश्यक ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमुळे आपण चिकटवतो आहोत त्या घराला नाही चिकटल्या पाहिजेत. ही गोष्ट खूप महत्त्वाची. आता तू एक उद्योजक आहेस आणि तुझ्या व्यवसायामध्ये अनेक बाजूने अडीअडचणी तुझ्यावरती येत असतात, तर तुझे तणाव नियोजनाचे नियम सांग मला. तू तुझे हे सगळे व्यवसायातले टेन्शन, स्ट्रेसेस कसे मॅनेज करतोस? नॉर्मली माझ्या मनात असं काही भिनलेलं आहे की जेव्हा मी कोणाशी आर्ग्युमेंट करतोय किंवा कोणाशी काही हे करतोय आणि तो माझ्या विरुद्ध काही बोलतोय, सो त्यालाही बाजू आहे आणि तो त्याच्या बाजूनी बरोबर आहे आणि मी माझ्या बाजूनी बरोबर आहे. हे जेव्हा होतं तेव्हा तो त्याच्याविषयीचा राग आहे तो माझा निघून जातो. सो राग न येणं हा 100% एक मोठा तणाव निर्माण न करणारा हे आहे. दुसरा, आम्ही दोघा जणांनी एक गोष्ट ठरवली, मी आणि शशांक माझा धाकटा भाऊ या व्यवसायात, की जे झालं आपले जे डिसिजन होते त्या डिसिजनची फक्त पॉझिटिव्ह चर्चा करायची, निगेटिव्ह चर्चा करायची नाही. बरं. ते डिसिजन आपण तेव्हा असं करायच्याऐवजी असं केलं असतं तर जास्ती चांगलं झालं असतं, किंवा आत्ता तेव्हाचा डिसिजन आपला चुकला त्यामुळे आपल्याला आज वाईट वाटतं आहे, हा विचार आम्ही नक्की करत नाही. तो डिसिजन तेव्हा त्यावेळी बरोबर होता, आज हाइंडसाईटनी तो चुकीचा वाटतो आहे, परंतु जे झालं आहे ते झालं आहे. मागची चर्चा नको, प्रोॲक्टिव्ह करून पुढे काय हाच आम्ही विचार करतो आणि त्यामुळे मला वाटतं खूप काही त्याच्यात फरक पडतो. तिसरा म्हणजे की जेव्हा कुठचा स्टाफ, एम्प्लॉई आपणहून म्हणतो की माझी चूक झाली, तेव्हा मी त्याचा सत्कार करतो. मला भयंकर आनंद होतो. तो आसुरी नसतो, तो चांगला आनंद असतो. की अदरवाईज तणाव म्हणजे काय की शेवटी बोटं आपल्याकडे वळतात की सगळी चूक जी आहे ना ती मीच केली. कुठच्याही व्यवसायात कोणीही स्वतःची चूक मान्य करत नाही, त्यामुळे व्यवसाय करायची जी जबाबदारी किंवा ज्याच्याकडे येते त्याचीच ती चूक असते आणि मग त्याच्यावरच तणाव येतो. आणि त्यामुळे आपल्यासारखाच आपला कोणतरी आपली चूक मान्य करतोय, व्हेरी गुड, त्याच्यावर रागवायचं उलट कारण नाही, त्याचं कौतुक करावं. तुझ्या या सगळ्या 30 वर्षाच्या उद्योजक म्हणून प्रवासाकडे जाताना बघताना तुला समाधान कसलं वाटतं आणि रुखरुख कसली वाटते? समाधानच वाटतं, रुखरुख काही नाही मला वाटत कसली. मला वाटतं सत्कार खूप झाले. आपल्या व्यवसायात जे लोक असतात त्या लोकांना आपण काय करतोय, आपला आवाका काय, आपण किती क्वांटिटी करतोय किंवा आपलं हे काय हे माहिती असतं आणि तो एक आदर निर्माण होतो, त्यांच्याकडनं आदर सत्कार मिळतच असतो. घरनं तो मिळणं ही खूप वेगळी गोष्ट असते. माझ्या 3 मावश्या आणि 2 मामा ह्यांनी मी जेव्हा टाउनशिप पहिली भारतात म्हणजे महाराष्ट्रातली पहिली टाउनशिप जेव्हा अनाऊन्स केली आणि जवळजवळ 150 एकरमध्ये टाउनशिप SEZ असा प्रकल्प हे केला, तेव्हा घरगुती सत्कार त्यांनी माझा केला. बरं. 3 मावश्या आणि 2 मामा. हो. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट इज, म्हणजे आपल्या लोकांनी आपलं खरंच कौतुक जे आहे, आय थिंक ते माझ्या अजून 10 वर्ष झाली त्याला, आजही माझ्या ते लक्षात आहे. वा, म्हणजे आपल्या लोकांनी केलेला सत्कार हा खरा सत्कार. मला सगळ्यात आता पहिलं इमिजिएट रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो ते की कुठल्याही अंगाने मला असं वाटलं नाही की आपण एका बिल्डरशी बोलतोय. म्हणजे बिल्डर्सची रिलेटेड गोष्टी आम्हाला ठाणेकरांना हल्ली जास्तच कानावर येतात सगळ्या. त्या सगळ्या पासून मला अजिबात असं वाटलं नाही की आपण एका बिल्डरशी बोलतोय, कारण एक फिलॉसॉफी आपण त्याची ऐकली. आणि जसं मग अशी ठोंबरेंनी आपल्याला सांगितलं की
पिढीला सोबत घेऊन जायला पाहिजे, नाहीतर आपल्याला पुढे काय भवितव्य आहे आपल्याला माहिती नाही, कारण आपण सुद्धा काळाच्या ओघात कधीतरी म्हातारे होणार, कधीतरी ज्येष्ठ नागरिक होणार. आणि त्याचा एक विचार करणारा एक प्रोजेक्ट अथश्री नावानी असा एक वेगळा विचार केला. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, त्यांनी 100% व्यवसायासाठी दिले आणि एक जो थॉट त्यांनी सांगितला, एक विचार ज्यांनी तो मांडला की मी काय आहे किंवा माझ्या कामाचं स्वरूप कसं आहे, तर मी 10,000 लोकांचा विश्वस्त म्हणून इथे काम करतो आहे. मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे, ज्या व्यवसायात ते काम करतं त्या दृष्टीने तर अधिकच महत्त्वाचं आहे.